हा, मला एकच सांगायचं होतं. कोविड युद्धामध्ये आम्ही जो काही संघर्ष केलेला आहे, तो संघर्ष म्हणजे अति संघर्ष होता तो. त्यावेळेस माझ्या भगिनी ज्या आहेत आशाताई, त्यांचे मिस्टर सुद्धा आम्ही त्यावेळेस गमावलेले आहेत. तर आम्हाला त्याचं खूप काही दुःख आहे. आणि सर्व जण कॉर्पोरेशन वाले म्हणतात का बुवा बाल मृत्यू आणि माता मृत्यू या आशाताईंमुळे वाचले, कमी झाले आता हे दर जे आहेत. तर त्यांनी मला एवढंच एक अपेक्षित आहे का त्यांनी आमचा काहीतरी विचार करावा आणि कोरोना योद्धांच्या जे आशाताईंचा आहे त्यांचा जसा संघर्ष आहे तो संघर्षाच्या निमित्ताने त्यांनी काहीतरी आमचा विचार करून आणि आमचा म्हणजे ते त्यांनी म्हणजे बढती द्यावी. आणि आमचं म्हणजे स्वतःची भूमिका जी आम्ही व्यक्त करतोय तर ते आज आम्हाला कामाच्या याच्यात आम्ही त्यावेळेस पैशांचा कधीच विचार केला नाही. तर त्यावेळेस आम्ही फक्त काम आणि काम हेच करत होतो. आणि त्यावेळेस आम्हाला खूप सगळे जण विरोध करत होते. म्हणजे ज्यावेळेस आम्ही आता हे पिक्चर मध्ये बघत होतो तर त्यावेळेस आम्ही जसं सगळं विसरून गेलो. आणि आता आम्हाला रिंकू राजगुरेंमुळे आम्हाला सगळं असं कळतंय का खरंच आपल्यावर हा प्रसंग सगळा जो येऊन गेलेला आहे. आणि तो प्रसंगासाठी सगळ्यांनी आपलं म्हणजे असा विचार करावा आणि आमच्या आशाताईंचा विजय मिळवून द्यावा.